पुढची बातमी बघूया। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलेलं आहे। बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळेला मातेच्या डोळ्या देखत बाळ चोरी करून पळ काढलेला होता। या महिलेचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं। आता हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलेलं असून चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी आईच्या कुशीत सोपवलेलं आहे। इकडे जायकवाडीच्या पाणी प्रश्नावरती नाशिककरांच्या लढ्याला मोठं यश आलेलं आहे। जायकवाडी प्रकल्पामध्ये 65% साठा कमी करून 58% करण्यात आलेला आहे। जायकवाडी प्रकल्पात साठ्याची मर्यादा 65%वरून 58% करण्यात आल्याने 7% पाणी वाचणार आहे। नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाचल्यामुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या पुढाकाराने पाणी प्रश्नावरील लढ्याला हे मोठं यश आलंय। आणि नाशिक असं रिजन जे आहे या दोन विभागांचा हा लढा होता। त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल इंटरव्हेन्शन्स देखील होत गेले आणि सातत्याने त्याच्यामध्ये दोन विभागांमध्ये लढे निर्माण होत गेले। परंतु समन्वय पाणी वाटपाचा कायदा केलेला असताना आपली मागणी होती की आमच्याकडे त्याच्यामुळे अन्याय होता कामा नये आणि आता जे आपण काही मुद्दे सगळे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांना यश येऊन त्याच्यामध्ये आपले जे मुद्दे होते ते देखील आता त्याच्यामध्ये विचारात घेतले गेलेले आहेत। यानंतर एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून येते। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथोजेनिक एव्हियन फ्लू H5N1 विषाणूची लागण झाल्यामुळे 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय बचाव आणि संक्रमण केंद्रांवरती रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचे नमुने ICAR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे। भारतात पहिल्यांदाच H5N1 विषाणूने वन्यजीवांवरती इतका मोठा फटका बसलेला आहे। आता आमच्याकडे 24 बिबटे आहेत, 12 वाघ आहेत आणि ही जी दुर्दैवी घटना घडली तर ते इन्फेक्शन बाकीच्या पिंजऱ्यांकडे जाऊ नये याच्यासाठी ज्या पिंजऱ्यांमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं हे पिंजरे आम्ही 3 वेगवेगळी रसायनं वापरून डिसइन्फेक्ट केलेले आहेत। याच्याशिवाय फ्लेमगन वापरलेली आहे म्हणजे जाळून काढलेत ते सगळे पिंजरे, त्याच्यामुळे त्याच्यात इन्फेक्शन राहिलेलं नाही। पण तरीसुद्धा अतिरिक्त खबरदारी म्हणून जे उर्वरित 12 वाघ आणि 24 बिबट्यांचे पिंजरे आहेत हे सुद्धा आम्ही रोज आता डिसइन्फेक्ट करतोय आणि पिंजऱ्यांच्या चारही बाजूंनी पूर्ण आम्ही निर्जंतुकीकरण केलेलं आहे। या बातमीनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। नाही असं छगन भुजबळ म्हणाले। मुंबई महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक त्याबाबत संपन्न झाली। यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे केली। मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेत आता काही अटी घातल्या जाणार आहेत असं सांगितलं। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। अटी घातल्या तर महिला सरकारवर नाराज होतील असं ते म्हणाले। शिक्षण मंत्री दादा भुसे प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी आज संवाद साधणार आहेत। शाळा व्यतिरिक्त शिक्षकांना दिलं जाणारं निवडणुकीचं काम असो किंवा सर्व्हेबाबतचं काम असो त्यामुळे येणारा ताण आणि सध्याची शिक्षण पद्धती यावर चर्चा केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबरच शिक्षकांवर शाळा व्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलाय। शिक्षकांना शाळे व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचा ताण असतो, यावरून शिक्षक वर्गात गेली अनेक वर्ष नाराजीचा सूर आहे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। जळगावच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना खडेबोल सुनावलेले। महामार्गाची दुरावस्था झालेली असून दुरुस्त न करणाऱ्या कंत्राटदाराला दंड का ठोठावला नाही,
दुर्लक्ष करता आणि त्याचा त्रास आम्हाला होतो, अशा शब्दामध्ये चंद्रकांत सोनवणे यांनी सुनावलेलं आहे. अधिकाऱ्यांना यावेळेला धारेवर धरण्यात आलंय. दिशा समितीच्या पार पडलेल्या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणेंनी चोपडा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला. टर्मिनेशनचा प्रस्ताव तुम्ही दंड केला का त्याचा काही गव्हर्नमेंट कंडिशन बी झाल्यावरून दंड केला का? आपण त्याला तुम्ही blacklist हे बघा, तुम्ही दुर्लक्ष करता, त्याचा त्रास आम्हाला तिथे होतो. आज संपूर्ण चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरची लेन संपूर्ण खराब झालेली. मग हे असताना तुम्हाला किती वारंवार सूचना द्यायच्या? माझे आमदार लता सोनवणेंनी 2दा आंदोलन केलं, उपोषण केलं, तरी दुर्लक्ष करताय तुम्ही. तर सकाळपासून आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याचा आपण सविस्तर आढावा या बुलेटिनमध्ये घेतलेला आहे. आजच्या दिवसातली खरं तर महत्त्वाची घडामोड म्हणजे पुण्यामध्ये आज मोर्चा पार पडलेला आहे. आपण आधी बघितलं बीडमध्ये मोर्चा झाला, त्यानंतर परभणीत मोर्चा झाला, पुण्यात सुद्धा तितकाच मोठा मोर्चा झालेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी नव्या आपल्याला घडताना दिसत आहेत. तपास जसा जसा पुढे जातोय तशा अनेक घडामोडी आपल्या समोर येताना दिसत आहेत. या सगळ्या घडामोडी आणि राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय हे सगळं आपल्याला बघायचंय, पण वेगवान स्वरूपात. इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला वेगवान बातम्या बघायच्या. त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती आवादा कंपनीकडे 3 कोटी मागितले गेले. त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. अजितदादा आधी असे नव्हते, दादा तुमच्या पाया पडतो. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी. देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड खंडणीखोरच. खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवरती आरोप. बीड प्रकरणी आरोपींना कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवर सुद्धा जरब बसवणार. धनंजय मुंडेंचे लोक धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत. अधिकाऱ्यांद्वारे मराठ्यांना सुद्धा त्रास दिला जातोय, मनोज जरांगेंचा आरोप. दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात. धमक्या देणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते. पत्रकार परिषदेत अंजली दमानी यांचा आरोप. भाजप आमदार सुरेश धसांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर. अजितदादांबद्दल गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, मिटकरींचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. एसआयडी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात. जितेंद्र आव्हाडांचे सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप. अधिकाऱ्यांचे फोटो केले पोस्ट. भाजपच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. दिवसभरात 1